नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू तिच्या खोलीत असते आणि ती बचत गटाचा हिशोब करत असते. आता तितक्यातच मोठ्या बाई घाबरत धावत पळत तिथे येतात आणि इंदूला म्हणायला लागतात की इंदे बाजूला ठेवते तुझ्या हातातलं, काहीतरी घडणार आहे आज. तेव्हा मोठ्या बाईंना इतकं घाबरलेलं बघून इंदू आश्चर्याने विचारायला लागते की मोठ्या बाई काय झालं. तेव्हा मोठ्या बाई सांगतात की अगं मी त्यात तिला बघितलं. यावर इंदू विचारते की ती कोण. तेव्हा मोठ्या बाई सांगतात की अगं ती तुझ्या हातून दोनदा निसटली ती, अगं ती लंगडी बाई. आणि म्हणतात की आणि नुसतं बघितलंच नाही आहे तर तिचा माग काढत तिच्या घरापर्यंत पोहोचले, अगं ती एकटी नाही आहे, असं म्हणून मोठ्या बाई काहीतरी इंदूला सांगायला लागतात. आता हे सगळं ऐकून इंदू खूप शॉक होते आणि मोठ्या बाईंना विचारते की अहो पण तो माणूस कोण होता. तेव्हा मोठ्या बाई सांगतात की अगं मला असं पाहायला नाही मिळालं, नीट लांब होते ना मी, पण असं वाटत होतं की या माणसाला कुठेतरी पाहिलं, म्हणजे जरा डोक्याला जोर दिला ना की आठवेल मला लगेच तो माणूस कोण होता ते. तेव्हा हे सगळं ऐकून इंदू मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई खूप मोठं काम केलं आहे, तिच्या घराचा शोध लावून तुम्ही, आता ती बाई पण सापडेल आणि तिचा साथीदार कोण आहे हे पण आपल्याला कळेल. आणि तितक्यातच आता तिचं लक्ष श्रीकलाकडे जातं. तर इकडे श्रीकला व्यंकू महाराजांसोबत कुठेतरी बाहेर चाललेली असते. तेव्हा इंदू या दोघांनाही बघायला लागते आणि म्हणते की श्रीकला व्यंकू महाराजांसोबत कुठे चालले. तर इकडे श्रीकला आता व्यंकू महाराजांना विचारायला लागते की बाबा सोनोग्राफीसाठी जाणं आजच गरजेचं आहे का. तेव्हा व्यंकू महाराज श्रीकलाला म्हणतात की अगं श्रीकला, ही सोनोग्राफी अत्यंत महत्त्वाची आहे असं डॉक्टरांचंच म्हणणं आहे, म्हणून तर करणार आहोत ना आपण ती. आणि आता गोपाळ नाही आहे त्यामुळे तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घेणं हे माझं आणि शकुंतलाचं काम आहे. आता श्रीकला व्यंकू महाराजांना म्हणते की ठीक आहे बाबा, आपण लवकर जाऊया आणि लवकर येऊया, कारण आई तोपर्यंत घरात एकट्याच असतील ना. तेव्हा व्यंकू महाराजसुद्धा ठीक आहे चल असं म्हणून ते दोघेही तिथून जायला लागतात. तितक्यात आता मोठ्या बाई तिथे येतात आणि म्हणतात की का एकटे का, घरातले बाकीचे अजून जिवंत आहेत ना. तेव्हा श्रीकला मोठ्या बाईंना म्हणते की नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. यावर मोठ्या बाई हसायला लागतात आणि म्हणतात की अगं कळतंय मला, असं चालता बोलता निघून गेलं असं म्हणायचं आहे ना तुला. आणि ते आता हसायला लागतात आणि परत व्यंकू महाराजांकडे बघत विचारायला लागतात की व्यंकट भाऊजी सुनेला घेऊन कुठे निघालाय. तेव्हा व्यंकू महाराज मोठ्या बाईंना सांगतात की अहो ते आज डॉक्टरांकडे जायचं आहे ना सोनोग्राफीला, तर तिकडेच चाललोय. तेव्हा हे ऐकून मोठ्या बाई व्यंकू महाराजांना म्हणतात की सोनोग्राफीसाठी तुम्ही, अहो बाई माणसासोबत बाई माणूसच पाहिजे. यावर व्यंकू महाराज म्हणतात की अहो वहिनी बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण म्हणजे शकुंतलाच जाणार होती तिच्यासोबत, पण आज जरा तिची तब्येत थोडीशी बिघडली आहे ना म्हणून म्हटलं की आपणच जावं. आता हे सगळं इंदू लपून आतून ऐकत असते आणि हे ऐकून तिला खूप वाईट वाटतं. आता इकडे श्रीकला मोठ्या बाईंना म्हणते की आणि आज तसंही बाबांनाही थोडं काम आहे ना म्हणून तालुक्याला. तेव्हा व्यंकू महाराज श्रीकलाला म्हणतात की हे बघ श्रीकला, माझ्या कुठल्याही कामापेक्षा तुझं चेकअप वेळेत होणं हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप टेन्शनमध्ये येते. आता मोठ्या बाई हळूच पाठी वळून इंदूकडे बघायला लागतात आणि परत व्यंकू महाराजांना म्हणतात की तुमच्यासाठीच का, गोपाळ माझा कोणीच नव्हता का. हे बघा गोपाळ आणि अधोक्षजमध्ये मी कधीच फरक नाही केला आणि श्रीकलावर तर माझं थोडं जास्तच प्रेम आहे. शकुंतलाची तब्येत बरी नसली म्हणून काय झालं, माझ्या सुनेला तर मी घेऊन जाऊ शकते की नाही सोनोग्राफीला. आणि म्हणतात की आता तुम्हीच सांगा, अशा वेळेला बाई माणसासोबत बाई माणूस असलेलं बरं असतं ना, आणि तुमची काही हरकत नसेल तर हिला घेऊन जाऊ का सोनोग्राफीला, म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर. हा यावर व्यंकू महाराज मोठ्या बाईंना म्हणतात की अहो वहिनी असं का बोलताय तुम्ही, तिच्यासोबत असणार म्हणजे मला, तुम्ही तिच्यासोबत असणार म्हणजे मला कसलीच काळजी नाही आहे. आणि म्हणतात की आपण असं करूया, तुम्ही तिच्यासोबत दवाखान्यात जा आणि मी माझं काम संपलं की येईल लगेच दवाखान्यात. तेव्हा हे ऐकून मोठ्या बाई खूप खुश होतात आणि श्रीकलाला म्हणतात की आपण जाऊया बरं का दवाखान्यात, मी घेऊन जाईन तुला. आता मोठ्या बाई हळूच इंदूकडे बघायला लागतात. तर इंदू इकडे खुश होऊन मोठ्या बाईंकडे बघून हसत असते आणि मोठ्या बाईंना खुणावूनच म्हणते की खूप छान. तर मोठ्या बाई आता इंदूला हाताने काहीतरी खुणावून सांगतात. तेव्हा इंदूच्या ते आता पटकन लक्षात येतं. तर यानंतर आता आपण पाहतो की मोठ्या बाई श्रीकलाला घेऊन दवाखान्यात आलेल्या असतात. आता दवाखान्यात आल्यावर श्रीकला इकडे तिकडे बघत असते आणि ती खूप घाबरलेली असते. आता मोठ्या बाई तिच्याकडे एकटक बघत असतात आणि तिला विचारायला लागतात की काय श्रीकला, घाबरलीस की काय. तेव्हा श्रीकला आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की नाही, म्हणजे पोटात गुडगुड वगैरे असं होतंय की काय, असं वाटते तुझ्या चेहऱ्यावरून, पण घाबरू नकोस. अगं काही नाही, डॉक्टर काय करत नाहीत, फक्त होणाऱ्या बाळाची वाढ कशी आहे हेच बघतात, बाकी काय नाही, टेन्शन नाही घ्यायचं. आता तितक्यात तिथे नर्स येतात. तेव्हा आता मोठ्या बाई त्यांना थांबवून विचारायला लागतात की ताई तुमचा त्या रजिस्टरमध्ये बघा ना, आम्ही नंबर लावला होता ना सोनोग्राफीसाठी, आमच्या व्यंकट भाऊजींनी फोन केला होता बघा.
हिची सोनोग्राफी करायची आहे ना, हिचं नाव आहे श्रीकला गोपाळ दिग्रजकर. तेव्हा ती नर्स लगेच आता रजिस्टर चेक करायला लागते आणि मोठ्या बाईंना सांगते की हो आता यांचाच नंबर आहे, चला. तेव्हा हे ऐकून मोठ्या बाई लगेच म्हणतात की बरोबर ठीक आहे, तुम्ही हिला घेऊन आतमध्ये जा. आणि त्या श्रीकलाला म्हणतात की मी जरा बाहेर जाते, व्यंकट भाऊजींना फोन करून लगेच बोलवायला बरं. तेव्हा ती नर्स आता श्रीकलाला घेऊन आत जाते. आता आत आल्यावर श्रीकला विचारायला लागते की डॉक्टर कुठे आहेत. तेव्हा ती नर्स सांगते की डॉक्टर शेजारच्या केबिनमध्ये सोनोग्राफी करतात, येतीलच आता. आता श्रीकला खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती स्वतःशीच म्हणते की आज मला काही करून या डॉक्टरला मॅनेज करावंच लागेल. आता तितक्यात एक वॉर्ड बॉय येतो आणि तिथे चहा ठेवतो आणि त्या नर्सला सांगतो की सिस्टर डॉक्टरसाठी चहा ठेवला आहे. तेव्हा हे बघून श्रीकला खूप खुश होते आणि म्हणते की हो आत्ता डॉक्टर मॅनेज होऊ शकते. असं म्हणून ती लगेच नर्सला म्हणते मला ना तहान लागले, पाणी द्याल का. तेव्हा लगेचच नर्स हो आणते असं म्हणून तिथून निघून जाते. तेव्हा श्रीकला इकडे खूप खुश होते आणि तिच्या बॅगेतील ती अर्काची बॉटल काढते आणि त्याच्याकडे बघायला लागते. तर दुसरीकडे इंदू विठुरायासमोर उभी असते आणि विठुरायाला म्हणते की विठुराया, कितीही कठीण परिस्थिती असली ना तरीही इंद्रायणी जगली तरली फक्त आणि फक्त व्यंकू महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि तुझ्या कृपेमुळे. वाईट प्रसंगाला की खूप वाईट वाटायचं, पण मग म्हणायचे हे पण दिवस सरतील, माझा विठुराया आहे ना माझ्यासोबत, मला काही होऊ देणार नाही तो. तुझ्याकडे पाहिलं ना की धीर यायचा, आता कुणाकडे पाहू रे मी, तुझा गाभारा रिकामा आहे रे. असं म्हणून इंदू खूप रडायला लागते आणि म्हणते की या घरावर किती मोठं संकट आलं माहिती आहे ना तुला, मग असा कसा नाहीसा झालास रे विठुराया तू. आता आधारासाठी मी कुणाकडे बघू रे विठुराया, तू जिथे कुठे आहेस ना तिथून परत ये, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, परत ये. असं म्हणून इंदू विठुरायाला हात जोडून खूप रडायला लागते. तर दुसरीकडे आता डॉक्टर येतात आणि श्रीकलाला म्हणतात की चला चेकअप करूयात. तेव्हा श्रीकला म्हणते की तुमचा चहा ठेवला आहे मगाशी वॉर्ड बॉयने, ते आधी पिऊन घ्या ना, म्हणजे तुम्ही दिवसभर किती पेशंट्सना चेक करता आणि दमून जात असाल ना, प्लीज चहा घ्या ना. तेव्हा डॉक्टर आता श्रीकलाला काहीतरी बोलणार तेव्हाच लगेच श्रीकला गोपाळची ओळख करून देत म्हणते की डॉक्टर मी स्वर्गीय डॉक्टर गोपाळ दिग्रजकर यांची बायको आहे. यावर त्या डॉक्टर म्हणतात की हो हो माहिती आहे, आमची चांगली ओळख होती. यावर श्रीकला म्हणते की हो म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही आधी चहा घ्या ना. तेव्हा डॉक्टर आता हसायला लागतात आणि म्हणतात की बरं ठीक आहे मी घेते चहा. असं म्हणून डॉक्टर आता लगेच तो चहा घेऊन प्यायला लागतात. तर इकडे हे बघून श्रीकला खूप खुश होते आणि डॉक्टरकडे बघून हसायला लागते. आता डॉक्टरांचा चहा पिऊन झाल्यावर डॉक्टर लगेच श्रीकलाची सोनोग्राफी करायला लागतात आणि सोनोग्राफी करत असताना त्या खूपच शॉक होतात. तेव्हा हे बघून श्रीकला जरा टेन्शनमध्ये येऊन डॉक्टरांना विचारते की काय झालं डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणतात की काही नाही, फॅमिली येते ना तुमची, आपण बसून बोलूयात. तेव्हा हे बघून श्रीकला आता खूप टेन्शनमध्ये येते. तर दुसरीकडे इंदू विठुरायासमोर हात जोडून खूप रडत असते. तेव्हाच तिथे अदू येतो आणि इंदूला असं रडताना पाहून त्याला खूप वाईट वाटतं. तेव्हा तो इंदूला समजावत म्हणतो की इंदू अगं तू धीर नको सोडूस, आपला विठुराया कुठेच नाही जाणार आपल्याला सोडून, तो दूर जाऊच शकत नाही आपल्यापासून. त्याच्या भक्तांसाठी तो नक्की परत येईल, तो त्याच्या इंदूसाठी परत येईल, काळजी करू नकोस तू. तेव्हा इंदू विठुरायाकडे बघून मनातच म्हणते की विठुराया तूच या घराचा पाठीराखा आहेस, या घरावरचं संकट दूर करायला परत ये रे, आणि या खोट्या श्रीकलेचा खोटेपणा सगळ्यांसमोर येऊ दे, विठुराया परत ये. असं म्हणून इंदू विठुरायाकडे बघून पुन्हा खूप रडायला लागते. तरी इकडे डॉक्टर आता श्रीकलाला विचारतात की तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून. यावर श्रीकला म्हणते की डॉक्टरांनी. तेव्हा त्या डॉक्टर म्हणतात की शक्यच नाही. तेव्हा श्रीकला विचारते की म्हणजे. यावर डॉक्टर सांगतात की म्हणजे हेच की तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात. आता हे ऐकून श्रीकलाला खूपच राग येतो आणि ती उठून डॉक्टरांजवळ जाते आणि त्यांना रागाने म्हणायला लागते की चहा प्यायलीस ना तू. त्यावर डॉक्टर आश्चर्याने विचारतात की म्हणजे. तेव्हा श्रीकला म्हणते की चहा प्यायलीस ना तू. तेव्हा डॉक्टरांना आता काहीच कळत नाही आणि त्या श्रीकलाला विचारायला लागतात की अहो काय बोलताय तुम्ही, तुम्हाला काही समजते का. तेव्हा श्रीकला डॉक्टरांना म्हणते की आ कर जरा, आणि म्हणते की कसं शक्य आहे ग हे, आ कर बघू जरा, बघू दे मला. डॉक्टर मात्र खूप आश्चर्याने श्रीकलाकडे बघत असतात. आता श्रीकला म्हणते की आता तू माझ्या अर्काच्या अंमलाखाली असलं पाहिजेस, आणि म्हणते की आणि मी आता काय सांगते ना ते नीट ऐका. आता माझ्या घरचे येतील, त्यांना सांगायचं की श्रीकलाचं चेकअप एकदम व्यवस्थित झालं आहे. हे ऐकून डॉक्टर खूप शॉक होतात आणि श्रीकलाकडे बघायला लागतात. तेव्हा श्रीकला म्हणते की त्यांना सांगायचं की श्रीकला खरंच प्रेग्नेंट आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. तेव्हा डॉक्टर आता श्रीकलाकडे बघायला लागतात. तितक्यात आता मोठ्या बाई इंदू आणि व्यंकू महाराज तिथे येतात. आता मोठ्या बाई दरवाजातूनच विचारायला लागतात की डॉक्टर येऊ का मी आतमध्ये. तेव्हा डॉक्टर लगेच त्यांना आतमध्ये बोलावतात. तेव्हा मोठ्या बाई आनंदातच आतमध्ये जातात. तर इंदू आणि व्यंकू महाराजसुद्धा आता लगेच आतमध्ये येतात.
मोठ्या बाई डॉक्टरांना विचारायला लागतात की काय नाही हो डॉक्टर, आम्हाला हेच विचारायचं होतं की श्रीकलाच्या बाळाची वाढ कशी होते म्हणून. तेव्हा आता श्रीकला इकडे असं वाटत असतं की अर्कामुळे डॉक्टर असं बोलेल की श्रीकला प्रेग्नेंट आहे असं म्हणून ती डॉक्टरांकडे बघून खुश होऊन हसत असते. मात्र इथे होतं उलटं आणि डॉक्टर मोठ्या बाईंना म्हणतात की जे शक्य नाही ते बोलताय तुम्ही. तेव्हा श्रीकलाच्या आता पायाखालची जमीन सरकते आणि ती घाबरून डॉक्टरांकडे बघायला लागते. आता डॉक्टरांनी असं म्हणताच व्यंकू महाराज आणि लगेच उठतात आणि डॉक्टरांना विचारायला लागतात की म्हणजे. तेव्हा डॉक्टर सांगतात की श्रीकला प्रेग्नेंट नाही आहे. आता हे ऐकताच व्यंकू महाराज खूप शॉक होतात. तर मोठ्या बाई आणि इंदूला हे माहीत असल्यामुळे त्या एकमेकींकडे बघून हसायला लागतात. तर इकडे श्रीकलाच्या चेहऱ्यावरचा मात्र रंग उडतो आणि ती आव असून डॉक्टरांकडे बघायला लागते. आता डॉक्टरांनी हे सांगताच व्यंकू महाराज शॉक होऊन डॉक्टरांना म्हणतात की अहो काय बोलताय हे डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तेच जे श्रीकलाला चांगलंच माहिती आहे. आता इंदू हळू श्रीकलाकडे बघून हसायला लागते. तर श्रीकलाचा मात्र चांगला पचका झालेला असतो आणि ती खूप घाबरलेली असते. तर आता यानंतर आपण पाहतो की आता सगळेजण घरी आलेले असतात आणि सर्वजण आता एकत्र जमलेले असतात. आता व्यंकू महाराज रागातच श्रीकलाला विचारतात की श्रीकला हे सगळं तू का केलंस. आता श्रीकला नाटक करत म्हणायला लागते की बाबा मला खरंच असं काहीच करायचं नव्हतं, गोपाळची शपथ घेऊन सांगते मला नव्हतं करायचं असं काय. आता शकुंतला जोरात श्रीकलाला खेचते आणि म्हणते की अगं मग का केलंस तू असं. तेव्हा श्रीकला आता रडत म्हणायला लागते की कारण मला गोपाळचं हे घर, या माणसांना, माझ्या आईबाबांना सोडून मला नव्हतं जायचं. तेव्हा आता मोठ्या बाई रागातच म्हणतात की याचा आणि त्याचा काय संबंध आहे. तेव्हा श्रीकला म्हणते की संबंध आहे मोठ्या बाई, मी जर हे असं केलं नसतं ना. आणि ती इंदूकडे हात करत म्हणते तर या इंद्रायणी ताईंनी मला कधीच घराबाहेर काढलं असतं. तेव्हा आता मोठ्या बाईंच्या लक्षात येतं की हिचं नाटक पुन्हा सुरू झाले. तर इंदू इकडे आश्चर्याने श्रीकलाकडे बघायला लागते. तर श्रीकला आता नाटक करत म्हणायला लागते की घरात आल्यापासून त्यांनी कायम माझा दुस्वासच केला आहे. आणि ती शकुंतलाला म्हणायला लागते की मी बरोबर बोलते ना आई, खरंच केलं असतं ना त्यांनी असं. तेव्हा शकुंतला श्रीकलावरती ओरडत म्हणते की अगं पण मग एवढं मोठं खोटं बोलण्याची काय गरज होती. तेव्हा मोठ्या बाई जरा जीवात जीव येतो आणि त्यांना थोडंसं वाटतं की शकुंतला आता हिच्या नाटकाला काही भूलणार नाही. आता शकुंतला रागातच श्रीकलाला म्हणते की काय म्हणालीस ग तू की गोपाळचा अंश तुझ्या पोटात वाढतोय असं म्हणून शकुंतला आता खूप रडायला लागते. तर श्रीकला मात्र खूप घाबरलेली असते आणि तिला काय करावं काही सुचत नसतं आणि ती घाबरून सर्वांकडे बघत असते. आता मोठ्या बाई शकुंतलाला समजावत म्हणतात की शकू अगं शांत हो. तेव्हा शकुंतला मोठ्या बाईंना म्हणते की अहो काय शांत हो मोठ्या बाई, अहो काय नाही केलं या पोरीसाठी असं म्हणून ती खूप रडायला लागते. तेव्हा आता श्रीकला शकुंतलाला समजावण्यासाठी तिला हात लावते. तेव्हा शकुंतला जोरात तिचा हात झटकते आणि म्हणते की हात नको लावसा मला. तेव्हा श्रीकला हे बघून खूप टेन्शनमध्ये येते आणि रडायचं नाटक करत हात जोडत शकुंतलाला म्हणायला लागते की आई मला माफ करा, माझं खरंच चुकलं, पण विश्वास ठेवा माझ्यावर, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता हो. आता व्यंकू महाराजांना सुद्धा श्रीकलाचा खूप राग आलेला असतो आणि ते सुद्धा रागातच श्रीकलाला म्हणतात की श्रीकला काय बोलतेस तू आम्हाला विश्वासात घ्यायला नको होतंस का श्रीकला. आणि आता असा कुठला एवढा तुझा नाईलाज होता ग. अगं मी आणि शकुंतला तुला पोटच्या पोरीसारखं मानतो. गोपाळ गेल्यानंतर तू घराच्या बाहेर जा असा विचार आम्ही दोघं करणार होतो का, किंवा घरातल्या इतर कुणालाही असा विचार आम्ही करू दिला असता का. अगं या एका कारणासाठी खोटं बोललीस तू. तेव्हा श्रीकला व्यंकू महाराजांना म्हणायला लागते की बाबा माझं खरंच चुकलं, मी मान्य करते, मला कुणालाच त्रास द्यायचा नव्हता हो, मी गोपाळची शपथ खाऊन सांगते. तेव्हा आता हे ऐकताच इंदूला श्रीकलाचा खूप राग येतो आणि ती जोरात श्रीकलावरती ओरडत म्हणते की ए चूप. तेव्हा सगळेजण इंदूकडे बघायला लागतात. आता इंदू श्रीकलाला ओरडून म्हणते की सतत आमच्या गोपाळची खोटी शपथ खायची नाही आहे, सांगून ठेवते तुला लाज नाही वाटत का गं साध्या भोळ्या माणसांच्या भावनेशी खेळताना. तेव्हा आता श्रीकला महाराजांकडे बघत म्हणते की बघितलं ना याच्याचमुळे मला हे. तेव्हा आता इंदू तिला थांबवते आणि म्हणते की ए तू गरोदर नाही आहेस हे मला आधीपासूनच माहिती होतं. तेव्हा सगळेजण आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतात. तेव्हा हे ऐकून प्रेमनाथ इंदूला विचारतं की अहो पण पाठराखीनबाई असं का बोलताय तुम्ही. अहो त्या दिवशी त्या डॉक्टरांबाईंनी आल्या होत्या, त्यांनी चेकअप केलं आणि त्याच बोलल्या ना की श्रीकला प्रेग्नेंट आहे म्हणून. तेव्हा अदूसुद्धा इंदूला म्हणायला लागतो की इंदू अगं तू बोलण्याआधी जरा विचार कर. आता इंदू श्रीकलाकडे बघायला लागते आणि तिला म्हणते की काय गं गरोदर आहेस का तू. तेव्हा श्रीकला आता खूप घाबरते आणि इंदूकडे बघायला लागते. तेव्हा इंदू तिला ओरडून विचारते की सांग ना आहेस का गरोदर. तेव्हा अदू म्हणतो की डॉक्टरीन बाई काही खोटं बोलल्या का मग. यावर इंदू म्हणते की त्या खोट्या बोलल्याच नाहीत. आता सगळेजण खूप शॉक झालेले असतात आणि त्यांना काहीच कळत नसतं, ते फक्त आश्चर्याने इंदूकडे
इंदूकडे बघत असतात. आता शकुंतला आश्चर्याने इंदूला म्हणते की खोटं बोलल्या नाहीत मग? तेव्हा इंदू सांगते की हो मती गुंग झाली होती त्यांची आणि हिनेच केली होती ती. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की हे बघ इंदू. तेव्हा मोठ्या बाई लगेच आता व्यंकू महाराजांना थांबवत म्हणतात की हे बघा व्यंकट भाऊजी, बोलू देत तिला, प्रूफ आहे तिच्याकडे. हे ऐकताच श्रीकलाच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती खूप घाबरून जाते, कारण आता तिचं भांडं फुटणार असतं. आता अदू इंदूला विचारायला लागतो की इंदू अगं काय आहे हे सगळं? तेव्हा मोठ्या बाई अदूला म्हणतात की अदू अक्षरच ती बोलते ना, सगळ्या डिटेल्स देईल ती. आता इंदू सर्वांना सांगायला लागते की त्या दिवशी त्या डॉक्टर तेच बोलल्या जे हिने त्यांना बोलायला सांगितलं होतं. तेव्हा हे ऐकून सगळेजण खूप शॉक होतात. आता अदू विचारायला लागतो की त्यांना पैसे दिले होते का श्रीकलाने? तेव्हा इंदू आता तिच्या जवळील अर्काची बॉटल सर्वांना दाखवत म्हणते की नाही, हे पाजलं होतं तिने ह्यांना. तेव्हा अर्काची बॉटल आता इंदूच्या हातात बघून श्रीकला खूप शॉक होते आणि घाबरून इंदूकडे बघायला लागते. आता तिला दरदरून घाम फुटतो, तर सगळेजण खूप आश्चर्याने त्या अर्काच्या बॉटलकडे बघत असतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की शकुंतला श्रीकलावर ओरडत असते आणि तिला म्हणत असते की सगळ्यांच्या भावनेशी खेळलीस तू. तर इंदू म्हणते की ही श्रीकला इतकी नीच आहे ना. तर मोठ्या बाई रागाने ओरडत श्रीकलाला म्हणतात की काय बघतेस अशी, चल निघ आमच्या घरातून. असं म्हणून मोठ्या बाई श्रीकलाला खेचत धक्के मारत घराच्या बाहेर हकलतात. तर इकडे बाहेर आता पोपटराव, रत्ना आणि त्याची काही माणसं आलेली असतात. आता श्रीकलाला धक्का मारल्याने श्रीकला आता खाली पडणारच. तेव्हाच पोपटराव तिला पकडतो आणि ओरडत म्हणतो की आता या घरातून हे नाही तर तुम्ही सगळे जाणार. आता पोपटरावला समोर बघून सर्व दिग्रजकर खूप शॉक होतात. आता मोठ्या बाई तर खूपच शॉक होतात आणि म्हणतात की पोपटराव. आता सगळे इकडे दिग्रजकर आश्चर्याने पोपटरावकडे बघत असतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.